नमस्कार, प्रियंका मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज सकाळीच मी रेडी होऊन म्हणजे आमची अंघोळ वगैरे झालेली, नाश्ताही झालेला। त्यानंतर तनूचे पप्पा ऑफिसला गेले। तनू नुकतीच उठलेली कारण रात्री खूप लेट झोपते ती आणि तिला बसवून मी नाश्ता वगैरे देऊन अंघोळ वगैरे करून तिला बसवलेलं सोफ्यावर कारण टीव्ही लावून, कारण ती कचरा वगैरे काढताना खूप मध्ये तळमळ करत असते आणि इकडून तिकडून सामान आणून ठेवून देते, मी काढते ते कचरा असं करत असते। म्हणून मी तिला टीव्ही लावून जरा देते आणि तिला सांगते इथे येऊन बस। तर त्यानंतरला मी देवाची पूजा करायला घेतली। देवाची पूजा माझी थोडी लेट होते कारण तन्वी उठल्याशिवाय मी देवाची पूजा करत नाही, कारण तिलाही दाखवायचं असतं की आपण देवाची पूजा केली पाहिजे दररोज। आणि मी करताना पाहिलं की ती बरोबर माझ्या इथे येते देवाची पूजा करायला, पाया पडायला। तिला खूप आवडतं आणि ती प्रार्थनाही बोलते, पण ते कधीच बोलते कारण तिला कधी खूप मस्का मारावा लागतो। आणि इकडे तिला पाया पडायचं असतं, ते थोडं माझं देवारा उंच असल्यामुळे तिला तेवढं हाईट पोचत नाही, मग ती सोफ्यावर उभी राहून पाया पडते। इकडे पाहू शकता माझी पूजा झालेली आहे। इकडे तनू सांगते मला तो रेडवाला टिक्का लावू, ऑरेंजवाला लावू नकोस। तर आज मी जेवणासाठी स्पेशल कारलं भरीत बनवणार आहे। ही तुम्ही पाहू शकता, आईने गावावरून आणलेली कारली कशी हिरवीगार आणि खूप मस्त होती। तर आता मी थोडीफार घेणार आहे आणि भरलेलं कारलं करणं मी पहिल्यांदाच करते। याच्याआधी मी कधी केलेली नाही, कारण आमच्या इथे बारीक कापूनच मी भाजी केली। तर मी थोडंसं साफ करून धुवून घेते, कारण धुतून ठेवलेली होती, पण त्यानंतर तरी पण म्हटलं जरा बाहेर ठेवलेली, फ्रीजमध्ये मी ठेवली नव्हती म्हणून धुवून घेते। आणि आता मी त्यांना बारीक असं नाही, जरा मोठं चिरणार आहे। चिरून त्याच्यामध्ये मी सारण टाकणार आहे। तिकडे पाहू शकता असे कट ऑफ केले दोन्ही आणि मध्ये चिरून त्याची मी कापं करणार आहेत मोठीवाली आणि त्यातल्या बियाही काढणार आहेत। आणि ही तुम्ही कारली पाहू शकता, आपण जी बाजारात कारली घेतो ती एवढी मोठी असली की आतमध्ये लालसर असतात, कारण ती जून झालेली असतात। पण ही तुम्ही पाहू शकता एकदम सफेद आणि कवळी होती, जास्त बिया नव्हत्या ह्याच्यामध्ये। आणि अशी करून मी 7-8 कारल्याचं ते कापून घेतलं आणि ऑलमोस्ट माझे इकडे पाहू शकता तुम्ही किती मस्त कारली आहेत। तर ही कारली गावाला आमच्या मांडवच आईंनी तयार केलेलं आहे। त्या मांडवाला सगळी कारलीच लावले त्यांनी, बाकीचं पडवळ वगैरे काही नाही लावलं, कारण आमच्याकडे वांदर खूप येतात, तर ते ठेवत नाही कुठच्याही भाज्या, फक्त कारली थोडीफार असतात, कारण ते सुरुवातीला 1-2 खाऊन बघितले, कडू लागले की तेही खात नाही, कारण ते पण हुशार आहेत ना खूप। आणि त्यांना आता हकलून पण ती लोक जात नाही असं आहे, त्यामुळे आईने फक्त कारलीच लावलेत। त्यातल्या मला आलेल्या 2-3 दिवसापूर्वी घरी, तेव्हा घेऊन आलेल्या। म्हटलं ह्याचं मी भरीत करेन कारल्याचं, कारण ह्याच्या अगोदर मी कधी केलं नव्हतं, तर म्हटलं तुमच्याबरोबरही शेअर करेन रेसिपी। आणि इकडे पाहू शकता मी ही कारली उकडण्यासाठी थोडी म्हणजे जरा वाफवण्यासाठी ठेवले, कारण त्याचं वाफवलं जरा हळद मीठ लावून त्यांना ठेवून दिले, कारण त्यांना ते कडवटपणा जरा कमी येतो। पण त्याची मी वरचा भाग हा काढला नाही आहे, कारण त्याच्यातच सगळं पोषण असतं म्हणून। आणि इकडे मी पाहिलं तर ऑलमोस्ट शिजली होती, नरम झालेली। आणि हे शेंगदाणे मी भाजते त्याच्यामध्ये कूट तयार करण्यासाठी। एवढे शेंगदाणे मी सगळे घेणार नाही आहे, थोडेच घेणार, बाकीचं मी तनूसाठी शेंगदाण्याचा कूट म्हणजे आपण पीनट बटरसारखं असं तयार करणार आहे। तिला चपातीवर लावून ते खूप आवडतं, म्हणून मी त्यासाठी वेगळे जास्तच केले, शेंगदाणे भाजले। तर इथं मी मिरच्या 4-5 मिरच्या, ह्या 4-5 मिरच्याही माझ्या इथेच मी झाड लावलं आहे त्याच्यावरती झालेत। कढीपत्ताही लावला आहे घरी, त्यामुळे मी आणत नाही। आणि इकडे पाहू शकता खोबरं, शेंगदाणा आणि थोडंसं गूळ, म्हणजे गोडसर, कारण तनूही खाईल म्हणून। आणि हे सफेद तीळ आणि थोडीशी चण्याची डाळीचं हे होतं, म्हणजे आपण चिवड्यामध्ये वगैरे टाकतो त्यातली डाळ होती माझ्याकडे, तेही मी थोडी घेतली। ते हळद, तिखट, मीठ आणि धना जिरा पावडर हे टाकून मी मिक्सरला ग्राइंड करणार आहे। आणि याचं वाटण खूप छान झालेलं, तुम्ही घरी ट्राय करू शकता, खूप मस्त लागत होतं। इकडे पाहू शकता तुम्ही। आणि जास्त असं बारीक नाही केलं पाहिजे, थोडंसं असं चरचरीतपणा ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये। इथे तुम्ही पाहू शकता असं जाडसर मी जरा जास्तच केलं आहे, कारण मला खूप कारली आहेत आणि मी 2 टाईम बनवणार आहे।
हे आता कूट टाकून मी जस्ट ट्राय करते कसं लागतं आहे ते. आणि त्यानंतरला जर आवडलंच तर मग मला पुन्हा बनवायला नको म्हणून मी थोडं जास्तच बनवलं आहे. आणि हे वांग्यातही खूप छान लागतो हा वाटण. तर मी जर त्याच्यात कारल्याची नाही जास्त खाल्ली तर मी वांग्याची खाईन, वांग्यात टाकून खाईन. तर इकडे तुम्ही पाहू शकता खूप मस्त झालेलं. आणि त्याच्यानंतर आता मी कारल्यामध्ये भरून घेते. ही रेसिपी मी यूट्यूबवरूनच बघितलेली आहे आणि त्यातूनच ट्राय करणार आहे. आणि तनूच्या पप्पांना जास्त कडू असं जास्त खात नाही ते, पण आता बनवल्यावर बघूया खाता आहेत की नाही ते. तनूलाही देणार आहे आणि तनूही खाताना खूप चिकचिक करते. तर ही मी कारली नुसती फ्राय करणार नाही आहे, तर कांदा टॅमॅटोची पेस्ट करून मी तयार करणार आहे. म्हणजे पेस्ट म्हणजे बारीक चिरून तो मी फोडणीला टाकणार आहे. कारण यांना तनूच्या पप्पांना जास्त असं थोडंसं रस्सागत त्यांना लागतं, मसाला थोडा पाहिजे, सुकं त्यांना नाही खाता येत. तर त्यासाठी मग मी थोडंसं ते कांदा टॅमॅटोमध्ये फ्राय करून ते ग्रेव्ही तयार करणार आहे त्याची. थोडासा टाईम जातो ह्या प्रोसेसला, तर कारण मी थोडे दाबून आतमध्ये भरते, कारण मी ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे म्हणून. नाहीतर ते सगळं सारण बाहेर निघून येईल. आणि मी थोडंसं ओलसर असं मी काही नाही, फक्त मीठ आणि हळदच आहे त्याच्यामध्ये. बाकी मी असं काही चिंचचं वगैरे असं काही लावलं नाही आहे. आणि इकडे मी दुपारच्या जेवणाची तयारीला भात लावून ठेवला आहे. म्हणजे भात, डाळ, भाजी आणि भाकरी करणार आहे. तर इकडे मी पॅन तापत ठेवलेला आणि तेल टाकून मी हे एक एक त्याच्यामध्ये सोडणार आहे. दुपारला परत घाई नको म्हणून मी थोडीफार जी भांडी सकाळची होती ती म्हटलं घासून टाकते, म्हणून ती पूर्ण क्लीन ओटा करायला जरा बरा होईल. आणि बाकीचं मला भाकरीही करायची होती म्हणून मी थोडीशीच भांडी होती ती म्हटलं घासून टाकली. आणि तुम्ही पाहू शकता तिकडे कोरफड आहे माझं गॅलरीमध्ये आणि मिरचीची. आणि ऊन खूप पडलेलं, सकाळची कधी दुपार झाली कळलंच नाही मला कामं करता करता. आणि इकडे तुम्ही कारली पाहू शकता माझी झालेली आहे थोडीफार फ्राय. आणि इकडे कांदा टॅमॅटोची मी चटणी जी करणार आहे म्हणजे ग्रेव्ही, तर त्याची फोडणी देते मी आता. कांदा चांगला परतून घेतला आणि त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकणार. टॅमॅटो, तिखट, मीठ, मसाला आणि थोडंसं वाटणही टाकणार आहे, कारण ते जरा थिकनेसपणा येण्यासाठी. तर भाजी माझी ऑलमोस्ट रेडी झालेली. तर म्हटलं थोडंसं वाफेवर तिला ठेवते, कारण रश्श्यासारखे थोडे पाहिजे होते म्हणून वाफेवर तिला ठेवून दिली. आणि इकडे भाकरीची मी तयारीला लागली. जास्त भाकऱ्या मला करायच्या नव्हत्या, थोड्याच करायच्या होत्या. तर मी त्याही करून घेतल्या. चार पाच भाकऱ्या झालेल्या, तनूला एक आणि आम्हाला दोघांना दोन. तर इकडे पाहू शकता मला भाकरी करायला खूप आवडते. माझी भाकरी खूप छान होते, नरम असते आणि ती फुलतेही. आणि फुलली की खूपच आनंद होतो. तुम्हाला माहिती आहे जेव्हा भाकरी आपण थापटतो, आणि माझी भाकरी थापटणे हे पण हे वेगळंच काहीतरी आहे माझं, असं सगळ्यांना वाटतं. कारण ती बोटं माझी पूर्ण उठतात आणि एक मधला भाग जो माझा असतो तो वरती होतो आणि बाकी साईडचा भाग हा पातळ होत जातो. तर माझी आई खूप हसते, कारण भाकरी माझी गोल व्यवस्थित परफेक्ट येते. फक्त ते थापण्यामध्ये माझं जरासं वेगळंच काहीतरी आहे, कारण आणि मी उलटी फिरवते.
काय काय असे सरळ गोल फिरवतात. इकडे पाहू शकता माझी भाकरी एकदम फुललेली आहे आणि भाकरी वगैरे करून मला तनूला जेवायला द्यायचं होतं आणि माझा डाळही करायची होती. डाळ विचार केलेला मी मसूरची करेन, थोडीशी तिखट अशी. आणि इकडे पाहू शकता माझी भाजी, भात आणि भाकरी हे सगळं झालेलं आहे. मी फक्त एकदा पळीता मारून बघितलं, कारण खाली लागली नाही का, कारण लागली असेल तर जरासं पाणी टाकेन. पण मस्त सुकसुकीत वास तर खूप छान सुटलेला. आणि भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता थोडासा ग्रेव्ही सोडून. डाळीची अशी गरज नाही, पण आम्हाला डाळीची सवय आहे. भात असला की डाळ लागतेच, त्यामुळे आम्ही भात, डाळ, भाजी आणि भाकरी हे आमचं दुपारचं जेवण असतंच. रात्री एक वेळ आम्ही कमी खाऊ, यातलंच काही उरलं ते आम्ही खातो. आम्ही नवीन असं काही जास्त बनवत नाही. इकडे पहा तुम्ही, तनू हाय करते तुम्हाला आणि ती खाणार आहे मस्त. तिला आवडलं ते, तिने खाल्लं थोडंसं. आणि हे तिने तिचं टेंट हाऊस बनवलेला घर, त्याच्यामध्ये ती खेळत असते. आणि पाहू शकता मी भाकरी आणि टेस्ट करून बघितली, खूप मस्त झालेली आणि आवडलीही मला. आणि आत्ता फक्त तनूच्या पप्पांची वाट बघायची, त्यांना कशी वाटते ते. तनूचे पप्पा घरी आलेले, मी थोडंसं गरम केलं. त्यांना गरम गरम भाजी खूप आवडते, त्यामुळे मी त्यांना गरम करूनच जेवण देते दुपारचं आणि ते जेवायला घरी येतात. तिकडे तुम्ही सांगू शकता मी मसूरची डाळ, कारल्याची भाजी आणि भाकरी दिली. भात मी वेगळा नंतरला देते ताटात त्यांना. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काही चुकीचं वगैरे असेल किंवा काही तुम्हाला सांगायचं असेल तर मला नक्की कमेंट करून मला सांगा. थँक्यू.